मंडळी नमस्कार. नवीन एका ब्लॉगमध्ये मी संभाजी कदम पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग खूपच छान होणार आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि 8:30 वाजता चाललो आहे आम्ही ज्योतिबाला. का चाललो आहे, कशासाठी चाललो आहे ते सांगणारच आहे. तर 8:30 वाजता चाललो आहे. 9ला बस आहे आम्हाला तासगावातून. आत्ता आरवड्यातच आहे. 9पर्यंत तासगावात पोचायचं आहे. तासगावातनं कोल्हापूरला जायचं आहे आणि कोल्हापूरमधून ज्योतिबाच्या डोंगरापर्यंत चालत प्रवास करायचा आहे, पायी प्रवास करायचा आहे आपल्याला. तर याचं सगळं महत्त्व सांगितलं मला आमचे मित्रच म्हणा, रोहन सर. खरं तर ज्योतिबा देव हा आमचं कुलदैवत. तर मला आजपर्यंत माहीत नव्हतं की ज्योतिबावरती खेटे यात्रा असते. खेटे यात्रा म्हणजे काय मंडळी? खेट्याबद्दल तर माहिती देणारच आहे. त्याआधी सांगतो तुम्हाला, रोहन सर आणि मी आत्ताच गाडीवरनं तासगावला आलोय आणि त्यांच्या पाहुण्याच्यात गाडी पार्क केली आणि आदित्य आणि साहिल ही दोन मित्र पण आपल्या सोबत आहेत आणि 4 जण आम्ही चाललोय. तर रोहन सर, खेट्याबद्दल नेमकं काय माहिती द्याल? खेटे अशी परंपरा आहे की ज्योतिबा देव दक्षिण दिग्विजय करून ज्योतिबा डोंगरावरती येतात आणि तेथून मग ते हिमालयाकडे जायला निघतात. ही बातमी करवीर निवासनी आई महालक्ष्मीला कळतात. ती करवीरातनं म्हणजे कोल्हापुरातनं ज्योतिबाकडे पायी चालत येते आणि इथूनच मग ती विनवणी करते आणि ज्योतिबा राहण्यासाठी विनवणी करते आणि त्या गोष्टी मान ठेवतात आणि ते ज्योतिबा डोंगरावरती राहतात. आणि जो पायी प्रवास झाला याच परंपरेला दर रविवारी मग ही पायी भक्त ही परंपरा चालू त्याला ठेवतात. कालावधी कोणत्या महिन्याचा असतोय ना? माघ पौर्णिमेच्या होळीपासून ही चालू होतात. यात्रेच्या पूर्वी 1.5 महिना चालू होते आणि त्यामध्ये जे रविवारी असतात ते पायी खेटे मग सुरू होतात. तीच परंपरा तशीच चालत राहिली आणि अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटक इथलं सगळंच पब्लिक त्या परंपरेनुसार आज अखेर चालत आहे. त्याच परंपरेचा आम्ही अनुभव घ्यायला निघालोय 4 जण. मी पहिल्यांदाच आहे. रोहन सर मागच्या खेट्याला पण आले होते आणि बहुतेक हे 2 दादा मागच्या वर्षी पण गेलेत, होय ना? तर हे माझं तर पहिल्यांदाच आहे. माझं ज्योतिबा कुलदैवत असून पहिल्यांदाच चाललोय हा अनुभव घ्यायला. तर चला जाऊया. आता बस लागली का बघायचं आपल्याला आणि बसमध्ये बसायचं. मंडळी बस आल्या बघा. पण बस लई लोड आहे, गर्दी फुल होणार आहे. तर बस मिळाल्या बघा सांगलीपर्यंत बस मिळाल्या. मंडळी सांगलीत उतरलो पण आणि कोल्हापूर बस पकडली पण इकडं उतरलो आणि इकडे लगेच बस लागली. त्यामुळे मोबाईलच बाहेर काढला नाही, ब्लॉक केला. तिथं कोल्हापूरचं तिकीट काढलं पण 1 सेकंद सगळं टाइम मिळाला नाही. इकडं उतरलो आणि तिकडे जाऊन बसमध्ये बसलो. एवढ्या फास्ट मध्ये आता पोहोचतोय कोल्हापुरात तासाभरात. साहेब कुठलं गाव? कोल्हापूरचे आहेत साहेब. 11:15 वाजले आणि कोल्हापुरात पोहोचले. सगळे उतरायला लागलेत. तर चाललोय चालत ज्योतिबाला आणि चहाला थांबलोय बघायचं. चहा देतोय अमृतुल्य. अरे वा, आम्ही रोज हेच पिते हातात अमृतुल्य. इकडे बघायची चहा कसा आहे सांगा भैया. पैसे परत मोजा. चहा कसा आहे? पैसे पडायला लागले 1 नंबर क्वालिटी. पैसे पडायला लागले एवढे मिळाले. चालते. इथे येवले अमृतुल्यला चहा प्यायला थांबले. रोहन सर नाही म्हणत होते चहा प्यायला, बरं तरी पण भाग पाडले चहा पाजायला तुम्ही. मंडळी तर कोल्हापूरच्या बस स्टँड वरनं निघालोय. आदित्य आणि साहिल आहेत माझ्यासोबत रस्ता दाखवायला. आत्ताच गुगलवर सर्च केलं, 22 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. आता निघालोय बस स्टँड वरनं. माझ्या डाव्या बाजूला इकडं रेल्वे स्टेशन आहे कोल्हापूरचं, दाखवतो तुम्हाला. हे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आहे. 22 किलोमीटर आहे ना? किती वेळात पोहोचलेला तुम्ही मागल्या वेळी? 4.5 तास लागणार आहेत 22 किलोमीटर पोहोचायला. 22 किलोमीटर ऐकूनच मला कसं तर व्हायला लागले. तर प्रयत्न चांगला करणार आहे आम्ही. निघालोय आता आणि कोल्हापूरचं ट्रॉफिक बघा 12 वाजता पण. रोहन सर आमच्या पुढे आहेत बघा. हो रोहन सर. काय तर चला निघूया आणि काय दाखवायसारखं असलं तर दाखवणार आहे आणि पोचल्यानंतर पण दाखवणार आहे. किती वाजता पोचतोय बघूया. मंडळी जरा पुढं रोडनं आल्यानंतर तिथं एक स्मारक आहे, राजश्री शाहू छत्रपती स्मारक आहे. इथं समाधी आहे त्यांची.
तर आत्ता बंद आहे, इथं काही दर्शन होणार नाही आपलं. तर चला जाऊया पुढं. तर मंडळी कोल्हापुरातनं बाहेर पडलोय आणि ही नदी कोणती सर म्हटला? पंचगंगा नदीच्या ब्रिजवरती आहे. आत्ता कोल्हापुरातनं बाहेर पडलोय. ते बघा पंचगंगा नदी आता दिसणार नाही, ब्रिज दिसेल फक्त. मंडळी चालत कोल्हापुरातनं वडंगे गावात आलोय. अजून म्हणजे कोल्हापूरच्या आणि ज्योतिबाच्या मध्येच गाव आहे वडंगे. आणि सगळे रोडनं मला दिसत होती भरपूर गर्दी. म्हटलं एवढं 1-1.5 वाजता सगळे का जागरण करायला. तर आत्ताच समजलं की इथं एक खूप प्राचीन पार्वती देवीचं मंदिर आहे आणि त्याचीच यात्रा आहे. आत्ता 1:30 वाजता बघा गर्दी. तर जास्त गर्दी आहे, रांगेतनं काही नाही, खरं बाहेरनं दर्शन घेतले आम्ही आणि आता चालले आपल्या मार्गानं ज्योतिबाच्या मार्गाने. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मंडळी आलोय कोणतं गाव आहे? निगवे बुद्रुक गावात आलोय आणि इथं पावत काय आहे आणि इथं थांबलोय, बसलोय. अक्षरशः चालायला झाले, पिंजरा तर सुजले त्या माझ्या. आता माझं काय खरं नाही, वाटण झाले मला पोहोचणे. किती किलोमीटर राहिले? 5 किलोमीटर. 5 का 10? अजून 10 किलोमीटर आहे म्हणते. ते कसं जाणार आहे मला काय कळलं नाही. मला तर आत्ताच चालायला झाले 12. अजून 10 किलोमीटर जायचं. कसं चालणार आहे काय माहीत नाही. बघूया आता काय काय होते. निघणार आहे आता हळूहळू. बसल्यावर बरं वाटायला, तर झोप वाटायला कट्ट्यावर. पण निघणार आहे तरी पण. निघा काय? चला चला. रस्ता जवळजवळ संपलाय सगळा आणि आता बहुतेक 5 किलोमीटर आणि ते डोंगरावर आहे ना सगळं. आता डोंगर चढायचं आहे 5 किलोमीटर. इथंच स्टॅमिना सगळा संपलाय. आता डोंगर चढायचं होते. चहा घेतला इथं, चहा प्यायला. मंडळी आता पोचलोय ज्योतिबाच्या पायथ्याला. इथं पावतका मंदिर आहे बघा आणि लास्टचं गाव कुशिरे मागं गेले आणि त्या असं सगळा कच्चा रस्ता म्हणजे डोंगरानं चालत जायचं आहे. असं दिसत असेल तुम्हाला तर बघा, असं डोंगरावरून चालत जायचं आहे. इथनं अजून 3 किलोमीटर तर आहे. तर चला पावतक्याचं दर्शन घेतो आणि निघतो. आता काय माझ्या मते देवापर्यंत जास्तो का काही दिसणार नाही. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतर पायऱ्या संपतात तिथं. इथनं आता थोडा प्लेन भाग आहे. पुढं कसं आहे माहीत नाही जास्त. इथं लिहिले बघा ज्योतिबा पाऊल वाट 3 किलोमीटर. म्हणजे अजून 3 किलोमीटर चालायचं आहे डोंगरानं. जरा पाणी पितो आणि निघतो. मंडळी 3 किलोमीटरचा डोंगराचा रस्ता, त्यातलं 2 किलोमीटर मागं टाकले. 2-2.25 किलोमीटर. अजून 1 किलोमीटर राहिले पुढं. इथनं कोल्हापूर दिसत असेल तुम्हाला. खाली लाईटी सगळ्या. मी कार्यकर्ते आमचं आल्यात. आता किती 1 किलोमीटर राहिले ना? 1 किलोमीटर राहिले. चालून माझ्या पायात आता हे झाले. काय झालं? मुरुम टोचून मला खाल्लं. चप्पल घातलं नाही बरं का भावानं शेवटपर्यंत. मी घातलं लास्टला खडं ढोसा लागल्यावर. भावानं अजून चप्पल घातलं नाही. तर 1 किलोमीटर राहिले. चला मी काय पहिल्यापासून का जवळजवळ पोचलोय आणि ते एक महादेवाचं मंदिर लागलं. इथं बसलोय बघा आणि इथं 2 नंदी पण आहेत. आमच्या मित्रांनं सांगितले स्पेशल सांग म्हणून आणि रेस्ट घ्यायला लागलोय. रोहन सर काय मोबाईल ठेवून झालेत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. नमो पार्वती पते हर हर महादेव. आणि विषय ते एक असा कळायला की प्रसादाची पातेली आणून ठेवल्यात, पण अजून काय चालू करून झाले. आम्ही वाट बघायला लागले. खिचडीचा प्रसाद आलाय बहुतेक. आपण इथं महादेवाचा प्रसाद इथं खाऊन गेलो असतो आता. तर काय चालू करून नाही ती वाट बघायला लागली मग अचानक. तर काय चालू बरं चला जाऊया. प्रसाद काय मिळत नाही. मंदिरातनं निघालोय आणि हा पायऱ्यांचा रस्ता चालू झालाय. हा पायऱ्यांचा रस्ता 1 किलोमीटर पर्यंत आहे. दगडी पायऱ्या. 7-8 वर्षापूर्वी या रस्त्याने एकदा आलो होतो मी. त्याच्यानंतर आत्ता आलोय. पोचणार आहे 10 मिनिटात.
तर मंडळी फायनली दक्षिण दिग्विजय दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे आपण. आणि ज्योतिबा पाऊलवाट 0 किलोमीटर दक्षिण दिग्विजय दरवाजा. वाटलं नव्हतं पोचतोय की नाही वाटायला लागलेलं मला. शक्य होणार आहे का नाही, का थांबायला लागणार आहे वाटत तासभर कुठं. तर पोचलोय. कुणामुळे शक्य झालं? माझ्यामुळे, भावामुळे शक्य झाले मला. भैया बसले तिकडे. सांगायचं राहिलंच मध्येच, निघालेलो आम्ही 11:55 आणि पोचलोय 4:15. किती वेळ लागला मग? 4:15 5 20 4 तास 20 मिनिटं लागली. 4 तास 20 मिनिटात पायी चालत पोचलोय. अजून पण विश्वास बसताना झालाय पोचलोय म्हणून. आणि इथं आता नारळ हार घेतलाय सगळं आणि आता रांगेत जाणार आहे. लय गर्दी आहे का दादा? अजून मंदिर ओपन व्हायचं. इथंच दादाकडे बॅग वगैरे ठेवले. आता चाललंय दर्शनाला. खूप दिवसात नावलंय, बरं पण वाटायला लागले. तर चला निघूया. चला मंदिराची रांग दाखवतो तुम्हाला. नवीन बिल्डिंग बांधल्या आणि त्या बिल्डिंग मधनच दर्शनाची रांग आहे. हो का? चला चलो. आमच्या आधी तर नंबर मारले. प्रतिभाच्या नावानं तर आता 4:30 वाजल्यात आणि दर्शन चालू झाले बघा. रांग पुढे चालल्या. थांब की दादा, ब्लॉक चालू आहे. 5 वाजल्यात बरोबर आणि आता मंदिराच्या परिसरात पोहोचलोय. फक्त हे मंदिर आहे बघा. आणि अजून एवढी रांग आहे. एवढ्या रांगेतलं दर्शन घ्यायचं आहे. अजून बहुतेक अर्धा तास लागणार आहे. पिशवी दर्शन झाले. आता चाललोय यमाई देवीच्या दर्शनाला. कुठे गेले की गे यार? या की पुढे घ्या ना. म्हणजे तुम्हाला काकत घेऊ का? खूप छान दर्शन झालेलं आहे आज महाशिवरात्रीच्या प्रसाद घ्यायचा आहे. पवित्र दिवशी आज दक्षिणचा राजा ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. मंडळी, आज महाशिवरात्री एकादशी आणि या ठिकाणी प्रसादाचं नियोजन लावले. प्रत्येक माणसाला खिचडी प्रसाद द्यायला लागला. आम्ही पण खाल्लाय बरं. यमाई देवीचं दर्शन केलं. परत काय मोबाईल वापरून दिला नाही. हे मंदिर आहे. तर चला दर्शन व्यवस्थित झाले. आता आपण बसला जायचं. हो, प्रसाद झाला, दर्शन झालं, सगळं व्यवस्थित झाले. आता आपण बसला जायचं आहे. बस भेटते का बघायचं. चला. तर मंडळी झालंय सगळं. दर्शन व्यवस्थित झाले. प्रसाद घेतलाय आणि बसनं चाललोय. पण आता परत चार्जिंग संपत आले फोनचं. त्यामुळं ब्लॉग इथंच संपवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला जाताना लाईक करून जावा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.